पुन्हा एक बार प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात आपणा सर्वांस सलाम. उत्तम शुक्रवारच्या आज या विशेष भक्तीमध्ये आम्ही सर्वजण प्रभूच्या दयेच्या आसनासमोर एकत्रित असताना आपल्या माना प्रभूच्या चरणाजवळ लावूया. प्रभूचा धावा करूया, त्याला हाक मारूया, आपण प्रार्थना करू. थोर आणि सर्वसमर्थ सेनाधीश प्रेमळ परमेश्वरा, आज उत्तम शुक्रवारच्या या विशेष भक्तीमध्ये आम्ही सर्व तुझी लेकरं तुझ्या दयेच्या आसनासमोर तुझ्या नावामध्ये एकत्रित असताना तुला मान महिमा आणि गौरव देत आहोत. स्तुती करत आहोत, उपकार आणि आभार मानत आहोत, कारण तू आज पुन्हा एक वार आमची आठवण केलीस की तुझी दया, तुझी कृपा आणि तुझी प्रीती आणि वचन प्रेमळ परमेश्वर मला बोध करत आहे. जे ते दोघे किंवा तिघे तुझ्या नावामध्ये एकत्रित आहे ते तू आहेस. निश्चित अर्थाने आज विशेष या भक्तीमध्ये तू आम्हा समोर उपस्थित आमचा विश्वास आहे आणि त्या विश्वासानेच आम्ही आमची दृष्टी प्रभू तुला हाक मारत आहोत. आमच्या काकुतीच्या वाणीकडे लक्ष दे. जसा तू पवित्र तसं आम्ही देखील पवित्र असावं, तुझी इच्छा आहे. तुझ्या चरणाजवळ या समय आम्ही एकत्रित असताना आमच्याकडनं कळत नकळत आणि जाणून बुजून झालेल्या अपराधांच्या आणि पातकांच्या आम्ही कबुली देत आहोत. आम्हाला दैनंदिन कृपेने क्षमा कर. ओ प्रेमळ परमेश्वरा, प्रभू येशू ख्रिस्ता, त्या वधस्तंभावर जे अखेरचे तू 7 शब्द जे आहेत, ते 7 शब्द जे तू उच्चारलेले आहेत, त्यावर आम्ही आज विशेष करून मनन करत असताना प्रार्थना करत आहोत. हे शब्द समजणारे मन तू आम्हाला दे, समजणारे अंतकरण तू आम्हाला दे, ऐकणारे कान प्रभू तू आम्हाला दे. आपल्या पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याच्या द्वारे आमचे ज्ञानचक्षु प्रकाशित कर आणि हुदे तुझी वृद्धी आणि आम्हा सर्वांचा रास. आणि म्हणूनच आम्ही आम्हा प्रत्येकाला तुझ्या अधीन आणि स्वाधीन करत आहोत आणि तुझ्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ देत आहोत. सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्याच थोर गोड प्रिय नावात मागतोय, म्हणून तू ऐक. आमेन. देवाची स्तुती करूया, त्याचे उपकार आणि त्याचे आभार मानूया. आज गुड फ्रायडेच्या या विशेष भक्तीमध्ये आम्ही सर्वजण एकत्रित असताना येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरून जे अखेरचे जे 7 शब्द जे उच्चारलेले त्यावर आज विशेष करून आम्ही मनन करणार आहोत. आणि म्हणून त्या गेतशेमणे बागेमधील जो अनुभव जो आहे, हा अनुभव आणि त्या गेतशेमणे बागेमधून जी सुरुवात झालेली आहे आणि त्या गुलगुथा म्हटलेल्या कवटी म्हटलेल्या त्या टेकडीच्या त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर त्या ठिकाणी देण्यात आले, या सर्व घटनाक्रमाकडे आम्ही पाहत असताना आपण स्वतःला त्या जागेवर घेऊन जाऊया आणि 2020 वर्षापूर्वी खऱ्या अर्थाने ज्या घटना घडलेल्या त्याचा अनुभव जो आहे तो अनुभव घेण्याचा आपण आज त्या ठिकाणी प्रयत्न करूया. आणि म्हणून येशूने त्या गेतशेमणे बागेमध्ये जी अखेरची रात्र जी आहे, ती अखेरची रात्र जी घालवली आणि ती घालवत असताना त्याने त्या ठिकाणी अगदी व्याकुळ होऊन विव्हळ होऊन अंतःकरणापासून जी प्रार्थना केली आणि प्रार्थना करत असताना त्याचा घाम जो आहे तो घाम जमिनीवर पडला आणि तो रक्ताच्या स्वरूपामध्ये पडलेला मला पाहायला मिळत आहे. आणि त्याने प्रार्थना केली की बाप्पा, तुझी इच्छा असली तर हा प्याला जो आहे हा प्याला मजपासून काय कर, दूर कर. तरीही माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे. कारण हा प्याला जो आहे हा मरणाचा प्याला होता आणि मरण म्हटल्यानंतर सर्वांनाच प्रियांनो भीती वाटते. आणि कदाचित येशू ख्रिस्त हा जो देह धारण करून या जगामध्ये मानव रूप धारण करून जो आला होता तो पूर्णपणे मानव होता आणि त्याला कदाचित ही मरणाची भीती जी आहे ती भीती वाटली असेल. कारण हा प्याला जो तो म्हणतोय हा प्याला मरणाचा प्याला, तो म्हणतोय मजपासून काय कर, दूर कर. पण तू तरीही काय म्हणतोय, माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर जशी तुझी इच्छा असेल त्या तुझ्या इच्छेप्रमाणे हो. ही प्रार्थना या ठिकाणी तो करत आहे. आणि या ठिकाणी मी पाहत असताना प्रमुख याजक कैफा याच्या घरी शास्त्री परुषी वडील जे आहेत ते सर्व जमले. त्या ठिकाणी त्यांच्या त्या सर्व ज्या मसलती ज्या आहेत त्या मसलती चाललेल्या आहेत. आणि इकडे पिलात जो आहे त्या पिलाताकडे देखील आम्ही पाहतो ते सर्व लोक जे आहेत त्या पिलाताकडे गेले की जे लोक आम्ही पाहिलेलं आहे की झावळ्याच्या रविवारी येशूचं ज्यांनी आगत स्वागत केले, मोठ्याने घोषणा येशूच्या त्या स्वागताच्या त्या ठिकाणी त्यांनी आमचा राजा आमचा मसीहा जो आहे तो आमच्याकडे आलेला आहे, होसान्ना होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. हेच लोक त्या पिलाताकडे गेलेले आहेत आणि ते काय म्हणत आहेत, याला वधस्तंभावर काय करा, खिळा. आणि या ठिकाणी आम्ही पाहत असताना हा पिलात देखील म्हणताय याने आपले हात धुतलेले आहेत. वास्तविक पाहता त्याने ते नाटक केले, त्याने आपले हात धुतले आणि तो म्हणतोय हा जो मनुष्य जो आहे हा धार्मिक मनुष्य आहे, याच्या ठाई मला कुठले काही पाप वाटत नाही, हा निर्दोष आहे, तुम्ही तुमचेच पहा. आणि लोक त्याला म्हणत आहेत की त्या काळी जी रीत जी आहे ती रीत अशी होती वलांडणामध्ये की एका इस्माला कुणाला तरी सोडलं जावं. आणि ही रीत जी आहे या रीतीप्रमाणे लोक काय म्हणत आहेत की हा पिलात म्हणतो मी तुम्हासाठी कुणाला सोडायचं. आणि तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले की येशूला नाही तर बरब्बाला सोडा. पिलात म्हणतो येशूला सोडू का, ते म्हणतात नाही तर याला वधस्तंभाला द्या आणि बराब्बा हा एक लुटारूच आहे, या लुटारूला सोडा. हे जावळ्याच्या रविवारी येशू ख्रिस्ताचा जय जय करणारे जे आहेत आम्ही या ठिकाणी पाहत आहोत की त्या शुक्रवारी घोषणा देत आहेत की याला वधस्तंभावर खिळा.
आणि त्या गेतशेमाने बागेमध्ये ती अटक त्याला झालेली आहे. आणि तिथून पुढे या घटना आम्ही पाहत असताना या ठिकाणी प्रभू आज आम्हाला बोध करत असताना पिलात जो आहे या धार्मिक मनुष्याच्या रक्ताविषयी मी निर्दोष आहे असं तो म्हणत आहे. तुम्ही तुमचं पहा. आणि त्याने जे नाटक जे हात धुण्याचं ते केलं आणि त्या ठिकाणी मी पाहत आहोत जी मरणदंडाची सुनावणी जी आहे ती सुनावणी या ठिकाणी झालेली आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि येशू जो आहे त्या वधस्तंभावर खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी खेळलेला आहे. त्या वधस्तंभावर तो खेळलेला आहे. दूरवर स्त्रिया ज्या आहेत त्या दूरवर स्त्रिया उभ्या आहेत. येशूचे अनुयायी ज्याला आपण म्हणूया ते सर्व अनुयायी त्या ठिकाणी दूरवर लांब उभे आहेत. रोमी शिपाई देखील जे त्याची थट्टा करणारे जे तिथे उभे आहेत त्यांना फार तो आनंद झालेला आहे. ते खुश आहेत. ते रोमी शिपाई देखील त्या ठिकाणी. आणि ही परिस्थिती ज्यावेळेस आम्ही पाहतो, हे दृश्य ज्यावेळेस आम्ही पाहतो तर अत्यंत शोकदायक असे दृश्य आहे की त्या वधस्तंभावर त्या क्रूस खांबावर त्या आडव्या आणि उभ्या त्या लाकडावर येशूला खेळण्यात आलेला आहे. आणि हा सर्व प्रसंग या ठिकाणी मी पाहत असताना हे शोकदायक दृश्य जे आहे हे दृश्य आम्ही पाहत असताना येशू म्हणतोय इस्रायलाच्या कन्यांनो माझ्यासाठी नाही तर तुमच्यासाठी तुमच्या मुलांसाठी काय करा, तुम्ही शोक करा, त्यांच्यासाठी तुम्ही रडा. आणि मग आम्ही पाहत असताना येशू या ठिकाणी याही परिस्थितीमधून अशा रीतीने या ठिकाणी बोलत असतानाच हे वधस्तंभावरील हे जे अपमानास्पद जे मरण जे आहे हे अपमानास्पद मरण येशू त्या ठिकाणी सोसत असताना मला पाहायला मिळत आहे. हे मरण जे आहे हे मरण विजयशाली पुनरुत्थान जे आहे त्या पुनरुत्थानामध्ये त्याचं रूपांतर झालेलं आम्हाला पाहायला मिळतं. कारण येशू ख्रिस्त मेल्यानंतर पुन्हा तिसऱ्या दिवशी काय झालेलं आहे, उठलेला आहे. आणि म्हणून हे त्याचं ते वधस्तंभावरील ते अपमानास्पद जे मरण जे आहे ते विजयशाली पुनरुत्थानामध्ये ज्याचं रूपांतर झालं. आणि म्हणून आम्हासाठी जो खऱ्या अर्थाने दुःखाचा म्हणूया तो काळाकुट्ट शुक्रवार जो आहे तो शुक्रवार म्हणूया, त्या दुःखाच्या त्या काळाकुट्ट शुक्रवारच्या ऐवजी तो आम्हा प्रत्येकासाठी उत्तम असा शुक्रवार जो आहे तो उत्तम शुक्रवार ठरलेला आहे. आणि म्हणूनच गुड फ्रायडे उत्तम शुक्रवार जो आहे तो आमच्यासाठी उत्तम असा ठरला गेलाय. कारण याच दिवशी खऱ्या अर्थाने मनुष्याच्या अपराधाची मनुष्याच्या पापाची क्षमा जी आहे ती क्षमा झालेली आम्हाला खऱ्या अर्थाने पाहायला मिळत आहे. कारण येशूने पहिला उद्गार जो आहे तो वधस्तंभावर जो पहिला उद्गार त्याने जो उच्चारलेला आहे तो हाच आहे की बाप्पा यांना क्षमा कर कारण हे काय करतात यांना समजत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहत असताना या उत्तम शुक्रवार गुड फ्रायडे ज्याला म्हणतो ज्या भक्तीत ख्रिस्ती लोक काय करतात तर संपूर्ण जगामध्ये येशूने ते उच्चारलेले जे 7 शब्द जे आहेत ते 7 वाक्य जे यावर संपूर्ण जगामध्ये चिंतन मनन जे आहे ते मनन करतात. आणि आज आम्ही त्यासाठीच प्रभूच्या चरणाजवळ एकत्रित आला असताना येशूने वधस्तंभावरून उद्गारलेले जे 7 शब्द आहेत त्यातला पहिला शब्द जो आहे हा पहिला शब्द आम्ही या ठिकाणी पाहत असताना हा क्षमेचा उद्गार आम्ही या ठिकाणी पाहत आहोत. की जो हा क्षमेचा उद्गार जो आहे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आणि एक मध्यस्थी केलेली आहे. ती मध्यस्थी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. दुसरा उद्गार जो आहे तो दुसरा उद्गार प्रियांनो आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय तारणाचा उद्गार. आणि हा तारणाचा उद्गार त्यामध्ये आम्हाला अमरत्वाचं आश्वासन किंवा दया ज्याला म्हणतो ती दया आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. तिसरा उद्गार जो आहे तो ममतेचा उद्गार आहे. आणि हा ममतेचा उद्गार या ठिकाणी आम्हाला सत्कृत्याचं आव्हान एक चांगलं कार्य येशूने कशा रीतीने आपल्या आईविषयी केलंय ते आम्हाला पाहायला मिळतं. एक जिव्हाळा जो आहे तो जिव्हाळा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. त्यानंतर आम्हाला चौथा उद्गार जो आहे तो चौथा उद्गार तो दुःखाचा उद्गार. आणि हा मरणाची भयानकता जी आहे ती मरणाची भयानकता काय असते ही या चौथ्या उद्गारामधून आम्हाला पाहायला मिळते की कशा रीतीने त्या वधस्तंभावरून येशूने मोठ्याने ती आरोळी मारलेली आहे. आणि जो त्याग जो आहे तो त्याग या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो पिता आणि पुत्राचा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि पाचवा उद्गार जो आहे तो आहे क्लेशाचा उद्गार. खरं मानवत्व जे आहे ते मानवत्व दुःख सहन जे आहे ते दुःख सहन या ठिकाणी वधस्तंभावर त्या 5व्या उद्गारातून आम्हाला पाहायला मिळतं. 6वा उद्गार जो आहे तो विजयाचा उद्गार आम्हाला पाहायला मिळतो. उद्धार कार्याची सर्व काही परिपूर्णता झालेली आहे, परिपूर्ती झालेली आहे. विजय जो आहे तो विजय या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतो. आणि अखेरचा 7वा उद्गार जो आहे तो आहे समाधानाचा उद्गार.
ईश्वरी समाधानपूर्ती संपूर्णपणे समर्पण जे आहे ते समर्पण केलेलं या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून येशू ख्रिस्ताने वधस्तंभावरून उद्गारलेले हे जे 7 शब्द जे आहेत, क्षमेचा उद्गार, तारणाचा उद्गार, ममतेचा उद्गार, दुःखाचा उद्गार, क्लेशाचा उद्गार, विजयाचा उद्गार आणि समाधानाचा उद्गार जो आहे, त्यातील पहिला उद्गार जो आहे, या पहिल्या उद्गाराकडे विशेष करून प्रियांनो या ठिकाणी आम्ही आज पाहत असताना, हा पहिला उद्गार या ठिकाणी आम्ही पाहत असताना परमेश्वर आम्हाला वचनातून बोध करत आहे, मार्गदर्शन करत आहे. आणि या ठिकाणी वचनातून बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना शास्त्रपाठ जो आहे लूका वर्तमानाचा 23वा अध्याय आणि वचन 32 पासून 37 जे आहेत, हे सर्व जर आम्ही पाहिले त्या ठिकाणी पहिला उद्गार जो आहे तो आम्हाला पाहायला मिळतो. आणि या पहिला उद्गारातून आम्हाला पाहायला मिळत असताना पहिला उद्गार हे बाप्पा यांना काय कर, क्षमा कर, कारण हे काय करतात हे यास समजत नाही. हा उद्गार वधस्तंभावरून येशू ख्रिस्ताने उच्चारलेला या ठिकाणी प्रियांनो खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि या उद्गारावर आम्ही या ठिकाणी मनन करत असताना येशू ख्रिस्त आम्हाला मार्गदर्शन आणि बोध करत असताना त्या ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळलेला आहे. जीव घेण्या यातना ज्या आहेत त्या यातना तो सहन करत आहे. जसं ते एक लाकूड दुसऱ्या लाकडाला जोडताना ते खिळे ठोकून जोडतात, तसं त्या येशू ख्रिस्ताला त्या आडव्या आणि उभ्या त्या लाकडावर, ज्याला वधस्तंभ क्रूस खांब म्हटले, त्याच्यावर त्याला त्या कुऱ्हाडी खिळ्यांच्या सहाय्याने आम्ही पाहत आहोत की ठोकलेले, त्याच्या हातात ते खिळे, पायात ते खिळे ठोकलेले आहेत. आणि या त्या जीव घेण्या यातना, ज्या वेदना ज्या आहेत तो त्या सहन करत आहे. आणि येशू ख्रिस्त यावेळी संपूर्णपणे आम्हाला पाहायला मिळते की तो मानवी रूपामध्ये होता. आणि कोणी मानवी रूपात असल्या कारणाने, कुठलाही मानव घ्या, तो मानवी रूपात अशा प्रमाणे त्याला जर खेळलं क्रूरपणे, तर त्याला ज्या वेदना आहेत त्या वेदना होणं साहजिक शक्य आहे. आणि अशाच वेदना त्या येशूच्या वाटेला या ठिकाणी आम्ही पाहत आहोत आलेल्या आहेत आणि त्या त्याने सहन केलेल्या आहेत. आणि त्या सहन करत असताना येशू ख्रिस्ताने क्षमा जी आहे, ही क्षमा या शब्दाचा उच्चार जो आहे तो उच्चार या ठिकाणी केलेला प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि याचाच अर्थ त्याने द्वेषाविरुद्ध लढताना कुठल्याही प्रकारचा द्वेष जो आहे तो द्वेष नव्हे तर शांती, प्रेमाचा आधार जो आहे त्याने घेतला आणि म्हणतोय बाप्पा यांना काय कर, क्षमा कर. या त्याच्या शब्दातून खऱ्या अर्थाने प्रेम भावना जी आहे ती प्रेम भावना आम्हाला पाहायला मिळत आहे. आज आमच्यावर जशी परिस्थिती आली तर आम्ही देवाला सुद्धा नको ते बोलू, नको ते शब्द आमच्या मुखातून निघतील, पण तू येशू ख्रिस्त सहन करत असताना देखील प्रार्थनाच करताय आपल्या पित्याकडे आणि तो हाक मारतोय बाप्पा यांना क्षमा कर. हे काय करतायत यांना समजत नाही, यांना कळत नाहीये. ही प्रार्थना जी आहे ही प्रार्थना तो करत असताना आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते की येशूने हा पहिला शब्द जो उच्चारलेला आहे तो म्हणजे हे बाप्पा. आणि येशूचे बाप्पा उच्चारणे म्हणजे त्याचे खऱ्या अर्थाने त्याच्या त्या पित्यावरील, त्याची त्या परमेश्वरावरील श्रद्धा जी आहे कुठे कमी झालेली दिसत नाही. असं म्हटलं नाही का आता पित्या आहे बाप्पा, अरे एवढे माझे हाल आता होत आहेत, असं तो कुठल्याही प्रकारे बोललेला नाही. तर ती श्रद्धा जी आहे, ते प्रेम जे आहे ते प्रेम खऱ्या अर्थाने या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत असताना ख्रिस्त जो आहे तो अनेक अद्भुत गोष्टी ज्या आहेत त्या अनेक अद्भुत गोष्टी बोललेला आम्हाला पाहायला मिळतं. परंतु त्याने क्रूसावर जे पहिले विधान जे केलेलं आहे, पहिला उद्गार जो त्याने त्या वधस्तंभावर जो केला आहे, त्यापेक्षा कुठलाही विधान, कुठलाही शब्द जो आहे तो अधिक श्रेष्ठ असा ठरू शकणार नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी आम्ही पाहत आहोत की ख्रिस्ती धर्माला अनुसरून केलेली ख्रिस्ती क्षमा जी आहे ही ख्रिस्ती क्षमा सर्वात महान अशी गोष्ट जी आहे ती मानली जाते. आणि आज या ठिकाणी आम्ही पाहत असताना सर्व मानव सर्वांनी पाप केलं आणि ते देवाच्या गौरवाला काय झाले, मुने पडले, अंतरलेले आहे. त्या मला परमेश्वरानेच दिलेलं वचन जे आहे ते वचन आम्हाला माहिती आहे. आणि येशू ख्रिस्ताला तर निष्कलंक म्हटलेलं आहे, देवाचा कोकरा, ज्याला पाप काय ते ठाऊक नव्हतं. पाप तुम्ही आम्ही सर्वांनी पाप केलं, आमचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं. यशाया 53 अध्याय ज्यावेळेस आम्ही वाचतो त्या ठिकाणी आम्हाला सर्व या परिस्थिती पाहायला मिळतील.
स्तोत्रसंहिता क्रमांक 22 ज्यावेळेस आम्ही याकडे लक्ष केंद्रित करतो, आम्हाला सर्व घटना त्या ठिकाणी पाहायला मिळतील. आणि या सर्व घटना ठिकाणी आम्ही पाहत असताना येशू ख्रिस्त जो निष्कलंक, ज्याला पाप काय ते ठाऊक नाही, परंतु तुमचं आमचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं. अपराध्यामध्ये त्याची गणना जी आहे ती गणना त्याची अपराध्यामध्ये करण्यात आली. आणि म्हणून त्याला ते शासन जे आहे ते वधस्तंभावर ते शासन त्याला त्या ठिकाणी देण्यात आलेलं प्रियांनो आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. आणि म्हणून संपूर्ण मानवजात ही पापी आहे आणि परिस्थिती मान्य करूनच ख्रिस्ताने या ठिकाणी काय केलेलं आहे, क्षमा जी आहे ही क्षमा केलेली प्रियांनो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत असताना प्रभू आम्हाला बोध करत असताना स्तोत्रसंहिता क्रमांक 103 याकडे ज्यावेळेस आम्ही आमचं लक्ष प्रियांनो केंद्रित करतो, तर त्या ठिकाणी म्हटलं तो तुझ्या एकंदर सर्व दुष्कर्माची क्षमा करीतो. आणि एवढंच नव्हे तर तो तुझा जीव जो आहे तो विनाश गर्तेतून उद्धारितो, हे आम्हाला खऱ्या अर्थाने पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी जो पहिला उद्गार जो आहे त्या पहिल्या उद्गारावर आम्ही म्हणन करत असताना बाप्पा यांना क्षमा कर, कारण काय करतात यांना समजत नाही. या ठिकाणी पाहत असतानाच ख्रिस्ताने आम्हाला त्या विनाश गर्तेतून उद्धारासाठी काय केलेलं आहे, स्वतःला क्रूस खांबावर खिळून घेतलेला आहे. आणि त्या विनाश गर्तेतून त्याने आम्हाला प्रियांनो बाहेर काढलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. त्या क्रूसावरून त्याने खऱ्या अर्थाने क्षमेचा गजर करून मानवाचे परमेश्वराची तुटलेलं जे नातं जे आहे ते नातं पुन्हा जोडलेलं या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून हे क्षमेचे शब्द जे आहेत हे शब्द आम्हासाठी अतिशय महत्वाचे आहेत. आणि या ठिकाणी आम्ही पाहत असताना येशू ख्रिस्ताची ही क्षमाशीलता ती क्रूसावरून जी आहे ती प्रकट झाली. त्या क्रूसाच्या माध्यमातून तिने काय केलं आहे, ते सैतानी प्रवृत्तीवर खऱ्या अर्थाने विजय जो आहे तो विजय मिळवलेला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि क्षमाशीलता तो स्वीकारताना त्याने एक 8 प्रियांनो आम्हाला घातलेली आहे. मार्कुस शुभवर्तमानाचा 11वा अध्याय ज्यावेळेस आम्ही पाहतो आणि त्यातील वचन 26 जे आहे त्या 26व्या वचनाकडे मी आमचं लक्ष केंद्रित करत असताना आम्हाला पाहायला मिळतं. त्या ठिकाणी असं म्हटलंय, तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधाची तुम्हाला क्षमा करणार नाही. आणि म्हणून आपण सर्वांनी क्षमाशील असण्याची खऱ्या अर्थाने आवश्यकता आहे. जी प्रभूने शिकवलेली आम्हाला प्रार्थना आहे त्या प्रार्थनेत देखील त्याने आम्हाला हेच शब्द जे आहेत याविषयी खऱ्या अर्थाने त्याने आम्हाला बोध केलेला आम्हाला पाहायला मिळतो. जसं आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहे तसंच तू देखील आमचे ऋण आम्हास सोड. जसं आम्ही आमच्या अपराधाची क्षमा केली आहे तसं तू देखील आमच्या अपराधाची आम्हाला क्षमा कर. पण ते फार कठीण आहे एखाद्याच्या अपराधाची त्याच्याकडे जाऊन क्षमा मागणं. पण तो येशू ख्रिस्त मात्र जो निष्कलंक ज्याने कुठले अपराध पाप केलेलं नसतानाही तो काय करतोय, प्रार्थना करतोय त्या वधस्तंभावरून हाक मारत आहे, यांना काय कर, यांना क्षमा कर. कारण हे काय करतायत यांना समजत नाही. आणि खरंच त्यांना समजत नव्हतं. रोमी शिपाईने त्याला त्या वधस्तंभावर दिलं, ते मात्र त्यांचं कर्तव्य जे आहे ते कर्तव्य त्या ठिकाणी ते बजावत आहेत हे या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. आणि याही परिस्थितीमधून जात असताना येशूने हे शब्द जे आहेत हे उच्चारलेले खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आपण आजच निश्चय करूया की या ख्रिस्ताच्या क्षमेस पात्र ठरण्याचा आपण खऱ्या अर्थाने प्रयत्न करूया. आणि पुढे आम्ही पाहत असताना येशू ख्रिस्ताने त्या वधस्तंभावरून दुसरा शब्द जो आहे तो दुसरा शब्द जो उद्गारलेला आहे त्या दुसऱ्या शब्दाकडे प्रियांनो आम्ही येत असताना प्रभू आम्हाला आज या ठिकाणी बोध करत आहे. आणि बोध करत असताना तो दुसरा शब्द आहे, तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. सुखलोकाचं आश्वासन जे आहे ते सुखलोकाचं आश्वासन या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि त्यासाठी शास्त्रपाठ जो आहे तो लूका शुभवर्तमानाचा 23वा अध्याय आणि या 23व्या अध्यायामधून 39 पासून ते 43 जी वचनं आहेत त्या 39 ते 43 वचनामधून आम्हाला पाहायला मिळतं. आणि हा दुसरा उद्गार जो आहे तो दुसरा उद्गार या ठिकाणी आम्ही पाहत आहोत तो आहे, मी तुला खचित सांगतो तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. येशू ख्रिस्ताने हे शब्द जे आहेत त्या वधस्तंभावरून जे उद्गारलेले हे कोणाला त्याने हे शब्द उद्गारलेले, तर वधस्तंभावरून ख्रिस्ताने हा उच्चारलेला हा दुसरा उद्गार जो आहे त्याच्या त्या दोन्ही बाजूला जे चोर होते, जे लुटारू जे होते, त्यातील त्या एका मरणोमुख त्या लुटारूच्या त्या विनंतीला खऱ्या अर्थाने त्याने उत्तर जे आहे ते उत्तर दिलेलं या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे.
आणि पाहत असताना प्रभू येशू ख्रिस्ताला त्या दोन चोरांच्या मध्ये, त्या दोन लुटारूंच्या मध्ये त्या वधस्तंभावर खेळावे असा त्या काळी त्या पिलाताने हुकूम जो आहे तो हुकूम दिलेला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि तेव्हा आपण खऱ्या अर्थाने देवाचा आदेश जो आहे तो आदेशच आपण खऱ्या अर्थाने अंमलात आणत आहोत हे त्याला असं वाटत आहे. पण तो त्याला माहित नाही की भविष्य लेख जो आहे तो लेख तो या ठिकाणी पूर्ण होत आहे हे त्याला कळत नाहीये. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत असताना या दुसऱ्या उद्गाराकडे आम्ही येत असताना त्या पिलाताने जो हुकूम दिला तेव्हा आपण देवाचा सनातन आदेशच अंमलात आणीत आहोत आणि त्याचा भविष्य लेख पूर्ण करीत आहोत हे त्याला माहित नाहीये. आणि या रोमन अधिकाऱ्याने जो हा आदेश जो आहे हा आदेश देण्यापूर्वी आम्हाला हे देखील पाहायला मिळत आहे की 700 वर्ष आपला पुत्र अपराधात गणला जाईल असं यशाया संदेशाच्या द्वारे देवाने जाहीर केलेलं होतं. आणि कुठं 700 वर्षापूर्वीच त्या यशाया संदेश त्याच्याद्वारे यशा 53वा अध्याय आणि त्या अध्यायामधील 12वं वचन जे आहे त्या 12व्या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं 700 वर्ष पूर्वीच ती भविष्यवाणी जी आहे ती भविष्यवाणी आम्हाला पाहायला मिळते की आपला पुत्र जो आहे तो अपराध्यात गणला जाईल. आणि खऱ्या अर्थाने त्याच्या दोन्ही बाजूला ते अपराधी आम्हाला पाहायला मिळते. त्या अपराध्यामध्ये त्याची गणना जी आहे ती गणना केलेली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि ख्रिस्ताला त्या दोन लुटारूंच्या मध्ये वधस्तंभी दिलेलं आम्ही या ठिकाणी पाहत असताना आणि त्यातील त्या एकाने त्याला स्वीकारलं तर दुसऱ्याने त्याला काय केलं आहे झिडकारलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. हे दोघेही त्या ख्रिस्ताच्या जवळ होते आणि दोघे त्या ख्रिस्ताच्या जवळ होते. जे जे त्या ठिकाणी घडत होतं ते सर्व या दोघांनी पाहिलं ऐकलं होतं. आणि दोघेही अति दुष्ट होते. दोघेही तीव्र यातना त्या येशू बरोबर त्या ठिकाणी भोगत होते. ते दोघेही त्या मरणाच्या दारी उभे होते आणि दोघांनाही खऱ्या अर्थाने क्षमा मिळवण्याची जी तातडी जी आहे ती होती. तथापि त्यातला एक जो आहे तो एक आपल्या पापातच मरण पावलेला आम्हाला पाहायला मिळतं. तर दुसरा जो आहे त्याने आपल्या दुष्टपणाबद्दल खऱ्या अर्थाने पश्चाताप जो आहे तो पश्चाताप केलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि म्हणून या 40 दिवसाच्या उपवास समयामधून आम्ही येत असताना आम्ही पश्चातापावर अधिक भर दिलेला आम्हाला पाहायला मिळतं. आणि या पश्चाताप जो आहे या दुसऱ्या चोराने तो केलेला आहे. त्याने ख्रिस्तावर विश्वास ठेवला. ज्या चोराने तो पश्चाताप केला आहे दयेसाठी त्याने ख्रिस्ताचा धावा केला आणि तो काय म्हटलेला आहे शास्त्रामध्ये सुखलोकात गेला. हा पहिला एक व्यक्ती आहे की येशूच्या रक्ताच्या द्वारे त्याचं तारण झालेलं या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि हा दुसरा लुटारू जो आहे तो पहिल्या लुटारूस म्हणत आहे तुला ती शिक्षा झाली असता तू देवाला भीत नाहीस काय. जो ज्याला खरा पश्चाताप झालेला आहे तो देवाला भीत नाहीस काय. आपली शिक्षा तर यथा योग्य आहे त्याने कबूल केलं. आणि हे फार महत्वाचं आहे. जो आपले पाप दोष झाकतो त्याचे कधी बरे होत नाही. जो कबूल करून सोडून देतो त्याच्यावर दया होते. त्याने त्याच ठिकाणी अखेरच्या क्षणाला कबूल केलं आपली शिक्षा यथा योग्य आहे कारण आपण अपराधी आहोत. त्याने कबूल केलं त्याच्यावर दया झालेली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि आपण आपल्या कृत्याचं फळ जे आहे ते फळ भोगत आहोत परंतु याने काहीही केलेलं नाहीये त्या ठिकाणी तर दुसऱ्या चोराला म्हणत आहे. आणि मग तो ख्रिस्तास म्हणत आहे हे येशू जेव्हा तू आपल्या राजवैभवाने पुन्हा येशील तेव्हा माझी आठवण कर. आणि त्या क्षणी आम्ही पाहत आहोत ख्रिस्त त्याला आश्वासन जे आहे ते आश्वासन देत आहे की मी तुला खचित सांगतो तू आज मज बरोबर सुखलोकात असशील. आज हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. मागील दिवसात आम्ही खूप मनन केलंय. आजच तारणाचा दिवस आहे. आजचाच तारणाचा दिवस आहे. येशू ख्रिस्ताने त्याला आश्वासन दिलं आज तू मज बरोबर सुखलोकात असशील. आणि त्या लुटारूचं त्या चोराचं खऱ्या अर्थाने तारण झालेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. प्रियांनो या दुसऱ्या लुटारूने उद्गारलेले प्रत्येक वाक्य जे आहे ते वाक्य विचार करण्यासारखं आहे. या दुसऱ्याने पहिल्याच प्रथम आपल्या अपराधाची जाणीव जी आहे ती आपल्या अपराधाची जाणीव करून दिलेली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि ती जाणीव करून दिल्या कारणाने खऱ्या अर्थाने तो कसा आशीर्वाद मिळवण्यास पात्र ठरला हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या वाक्यामध्ये आम्हाला पाहायला मिळते ख्रिस्ता निष्कलंक आहे. त्याने साक्ष दिलेली आहे. एका चोराने ती साक्ष दिलेली आहे ती तो खरंच निष्कलंक आहे. पुढे आम्ही पाहत असताना नंतरच्या वाक्यात तो काय म्हणतोय तू ज्यावेळेस राजवैभवाने येणार आहे म्हणजे ख्रिस्त राजवैभवाने पुन्हा येणार आहे यावर त्याने काय केलेला आहे विश्वास ठेवलेला आहे. खरंच हा राजा आहे. जी पाठी येशू ख्रिस्ताच्या त्या
क्रूस खांबावरती लावले, हा यहुद्यांचा राजा आहे. त्यावेळेस त्या रोमी सैन्याने ती थट्टा केली होती, परंतु त्याने त्यातील ते मर्म जे आहे ते मर्म जाणलेलं होतं, ते ओळखलेलं होतं. आणि तो म्हणतोय खरंच हा राजा आहे, हे त्याने ओळखलेलं होतं. आणि मग ख्रिस्ताने देखील त्याला सुख लोकाचं आश्वासन देण्याचं आणखीन एक कारण या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे, की पवित्र शास्त्र असं सांगतं प्रियांनो आम्हाला, की जर कोणी आपले अपराध कबूल करतो तर त्याला त्याच्या अपराधाची क्षमा होते. आणि त्याने त्या ठिकाणी त्या दुसऱ्या लुटारून आपण अपराधी आहोत, आपली शिक्षा यथायोग्य आहे हे कबूल केलं. ख्रिस्ताने त्याचवर दया करून त्या क्षमा केलेली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि पाहत असतानाच ख्रिस्त या जगात हरवलेले शोधावयास व तारावयास आला, हे देखील आम्हाला पाहायला मिळतं. आणि त्या भूतलावर या अखेरच्या क्षणाला, शेवटच्या क्षणाला आम्ही पाहत आहोत की त्याला एक हरवलेलं एक लेकरू त्या येशू ख्रिस्ताला ते सापडलं. तो जीव त्याने काय केलेलं, कुठलाही क्षण वाया न घालवता त्या जीवाला त्याने काय केलं, सुख लोकाचं आश्वासन जे आहे ते सुख लोकाचं आश्वासन दिलेलं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून ख्रिस्ताचे रक्त ज्या आत्म्यासाठी सांडले गेले, त्या आत्म्यामधील हा पहिला सभासद एक लुटारू आहे, एक चोर जो आहे, हा पहिला येशूच्या रक्ताच्या द्वारे साक्षी झालेला हा पहिला चोर आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि म्हणून आम्ही या ठिकाणी पाहत असताना ख्रिस्ताचे रक्त ज्या आत्म्यासाठी सांडले गेले, त्या आत्म्यामधील पहिला सभासद तो लुटारू होता असे म्हणणे प्रियांनो कधी चुकीचे ठरणार नाही. ख्रिस्ताच्या डोक्यावरील पाटी ती ग्रीक, रोमन आणि हिब्रू भाषेतील होते. हा यहुद्यांचा राजा आहे, याचा अर्थ हा यहुद्यांचा राजा. आणि या सर्वांच्या दृष्टीने पाटी एक चेष्टेचा विषय ठरली होती, परंतु या लुटारूने मात्र त्यातील मर्म जे आहे ते मर्म जाणलं. आणि वचनाप्रमाणे, पवित्र शास्त्रातील वचनाप्रमाणे जे शेवटचे ते पहिले, याप्रमाणे हा पहिला व्यक्ती हा रक्ताच्या द्वारे तारण झालेला आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याने या ठिकाणी काही गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी देखील तो ज्या शिकलेला आहे त्या गोष्टी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून तो या मरणाच्या त्या दाढीत असताना त्याने ज्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी जो शिकला, आणि प्रभूच्या कृपेत आणि ज्ञानात त्या ठिकाणी तो राहत असताना, त्या बाजूला तिथे असताना, त्या घटना घडत असताना त्या अद्भुत गोष्टी ज्या शिकल्या त्यात त्याने पहिलं काय जाणलेलं आहे, प्रथम तो न्यायी आणि पापाला दंड करणारा देव जो आहे यावर आपला विश्वास जो आहे तो विश्वास व्यक्त करत आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून तो काय म्हणतोय, तू देवाला सुद्धा भीत नाहीस काय, या शब्दावरून आम्हाला पाहायला मिळत आहे की त्याने त्या दुसऱ्या चोराची कडक शब्दामध्ये कशा रीतीने कान उघडणी केलेली आहे हे आम्हाला पाहायला मिळत आहे. निर्दोष माणसाची निंदा करण्याचं तुझं धाडस तरी कसं होतंय, तो त्या दुसऱ्या चोराला तो बोलत आहे. त्याला या ठिकाणी मी पाहतो स्वतःची पापी अवस्था दिसली होती, तुलाही तीच शिक्षा झाली आहे. आपली शिक्षा तर यथा न्याय आहे, कारण आपण आपल्या कृत्याचे फळ भोगत आहोत, आपण अपराधी आहोत हे त्याने ओळखलेलं त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याने ख्रिस्ताच्या निरपराध अपराधाची साक्ष दिलेली या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. त्याने काही अयोग्य केलेलं नाही तो त्या ठिकाणी म्हणत आहे. त्याने देवाची कबुली दिलेली आहे या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे. म्हणून तो म्हणतोय तू माझी आठवण कर. प्रभू हा तारणारा आहे, त्याने त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, कारण पहिला शब्द त्याने ऐकला, हे बाप्पा यांना क्षमा कर. आणि म्हणून त्या पुढे आम्ही पाहत असताना त्याच्या राजेपणावरील विश्वास देखील त्याने प्रकट केला. राजवैभवाने येशील त्यावेळेस खऱ्या अर्थाने माझी आठवण कर. आणि सरते शेवटी त्याला ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याची अपेक्षा देखील होती. आणि पण त्याचे नेत्र जे आहे ते खऱ्या अर्थाने त्या वर्तमानाकडून कुठे लागले होते, भविष्याकडे. ज्यावेळेस तू येशील म्हणजे भविष्य, त्यावेळेस तू माझी आठवण कर. परंतु त्याला त्याच क्षणाला आश्वासन मिळालेले, आजच तू मज बरोबर कुठे असशील, सुख लोकात असशील. आणि हा दुसरा शब्द जो आहे, हा दुसरा उद्गार वधस्तंभावरून येशूने उद्गारलेला या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि पुढे आम्ही जात असताना येशूने उद्गारलेला तिसरा शब्द जो आहे, त्या तिसऱ्या शब्दाकडे आम्ही येत असताना शास्त्रपाठ आहे योहान कृष्णवर्तमानेचा 19वा अध्याय वचन 25 पासून 27 जे आहे त्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि हा तिसरा शब्द आहे, बाई पहा हा तुझा पुत्र. आणि मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि या शब्दाकडे
प्रियांनो, आम्ही येत असताना प्रभू आम्हाला या ठिकाणी या शब्दावर मार्गदर्शन आणि बोध करत असताना आज आम्ही हेच पाहणार आहोत की खऱ्या अर्थाने हा तिसरा शब्द जो आहे, या तिसऱ्या शब्दामध्ये आम्हाला एक नातं जे आहे, एक जिव्हाळा जो आहे, तो जिव्हाळा खऱ्या अर्थाने आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि हा तिसरा उद्गार जो आहे, तो तिसरा उद्गार आहे, बाई पहा हा तुझा पुत्र. आणि मग त्याने शिष्याला म्हटले, पहा ही तुझी आई. आणि या ठिकाणी आम्ही पाहत असताना प्रभू आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना जो शास्त्रपाठ जो आहे योहान शुभवर्तमान याचा 19वा अध्याय 25 पासून 27 पर्यंत. आणि या ठिकाणी या वचनाकडे आम्ही तिसऱ्या शब्दाकडे आम्ही येत असताना प्रभू आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना या तिसऱ्या वाक्यात त्याने खऱ्या अर्थाने आपल्या मृत्यूपूर्वीची अंतिम इच्छा जी आहे, ती अंतिम इच्छा प्रकट केलेली आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. जसा एखादा व्यक्ती आपल्या त्या इच्छा ज्या आहेत, त्या शेवटच्या इच्छा प्रकट करत असतो, किंवा पुष्कळ लोक जे आहेत ते मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र जे आहेत ते मृत्यूपत्र तयार करून ठेवत असतात. त्यामध्ये ते सर्व ते लिहित असतात. त्यांची जी काही संपत्ती असते, जे काही त्यांच्या पाठीमागे त्यांचं जे काही धन असेल, जी संपत्ती असेल, त्याचं ते सर्वपणे कोणाकोणाला कशा रीतीने ते द्यायचं आहे, त्याची वाटणी कशा रीतीने करायची त्या मृत्यूपत्रामध्ये ते देत असतात. पण इकडे आम्ही पाहत असताना याला देखील खऱ्या अर्थाने आपण मृत्यूपत्रच म्हणूया, पण तो जसं जगिक उदाहरणामध्ये आम्ही पाहतो संपत्ती, येशू ख्रिस्ताकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो तर येशू ख्रिस्ताकडे असं स्वतःच तसं त्याचं काहीच नव्हतं. जो येशू मृत्यूपत्र तयार करतो त्याच्याकडे निश्चित स्वरूपाचं असं स्वतःची कुठली मालमत्ता, प्रियांनो, जी मालमत्ता त्याच्याकडे नव्हती. हा मोठा प्रश्न या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. त्याच्याकडे त्याच्या अंगावरील त्या झग्याच्या व्यतिरिक्त काही नव्हतं. जो झगा होता तो देखील त्या रोमी सैनिकांनी तोही काढून घेतला. हे आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. आणि पाहत असताना या ठिकाणी प्रभू आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना जे सर्व अनुयायी त्याचे त्या ठिकाणी त्या क्रूस खांबापासून त्या लांबवर उभे होते आणि ती गर्दी होती, ते रोमी सैनिक होते. आणि या सर्व याच्यातून येशूच्या दृष्टीने त्याच्या जमलेल्या घोळक्यात खऱ्या अर्थाने त्याची आई मरिया जी आहे, ती मरिया त्या ठिकाणी होती. आणि त्याच्याकडे आणि त्या मरियेकडे या दोघांचं एकमेकांचं लक्ष जे आहे ते लक्ष खऱ्या अर्थाने कशा रीतीने केंद्रित झालेले या ठिकाणी आम्ही पाहत आहोत. आणि पाहत असताना त्या योहानाकडे येशू ख्रिस्ताने काय केलेले, डोळ्याने निर्देश करीत येशू मरियेला म्हणालेला आहे, बाई पहा हा तुझा मुलगा. हा त्याचा तिसरा शब्द आहे. आणि हे वाक्य ऐकताच मरियाच्या हृदयात काय झालं असेल प्रियांनो, आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि येशूने देखील योहानाकडे पाहून म्हटले, पहा ही तुझी आई. वधस्तंभाच्या त्या पायथ्याशी येशू ख्रिस्ताने एक नवं नातेसंबंध जे आहेत ते नवे नातेसंबंध प्रस्थापित केलेले आम्हाला पाहायला मिळते. एक ख्रिस्ती कुटुंब जे आहे पहिलं त्या ठिकाणी एक तयार झालेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि केवळ पित्याची, देव बापाची इच्छा म्हणून संपूर्ण मानव जातीचा उद्धार करण्याची देवाची जी योजना जी आहे, ती देवाची योजना या ठिकाणी पाहतो सफल होण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त हे सर्व शोषित होता. आणि शोषित असताना अशाही परिस्थितीमध्ये त्याची नजर जी आहे, त्याची नजर त्याच्या त्या आपल्या आईकडे, त्या मरियेकडे गेलेली आम्ही पाहत आहोत. आणि त्याला ती काळजी जी आहे, ती काळजी त्याला ती वाटू लागली, ती काळजी त्याला त्या ठिकाणी ती ग्रासलेली आहे. आणि त्या ठिकाणी शब्द त्याने उद्गारलेले आणि आपल्या आईची त्याने खऱ्या अर्थाने काळजी घेतलेली आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. ज्यावेळी प्रभू येशू ख्रिस्ताची नजर आपल्या आईकडे गेली त्यावेळी प्रभूला निश्चितच तिची खऱ्या अर्थाने खूप काळजी जी आहे ती काळजी वाटलेली प्रियांनो या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने रक्तमासाच्या नात्यापेक्षा खऱ्या अर्थाने विश्वासाच्या द्वारे जोडलेले जे नाते जे आहे त्याला महत्व दिलेलं आम्हाला पाहायला मिळत आहे. तो माझी आई, माझे भाऊ, माझे बहीण कोण आहेत, जे माझ्यावर विश्वास ठेवतात, जे माझे वचन ऐकतात, तेच खरे माझे सगळे सोयरे जे आहेत, तेच खरे माझे सगळे सोयरे आहेत. आणि म्हणून या तिसऱ्या उद्गारामधून या ठिकाणी खऱ्या अर्थाने आम्हाला पाहायला मिळते येशूचे या ठिकाणी आपल्या आईविषयी काळजी जी आहे ती काळजी आम्हाला पाहायला मिळत आहे. एका ठिकाणी लग्न प्रसंगामध्ये द्राक्षरस संपला होता त्या काना गावी आणि येशूची आई मरिया तिथे उपस्थित होती. द्राक्षरस संपलेला असल्याने त्या ठिकाणी येशू ख्रिस्ताने काहीतरी चमत्कार करून मार्ग काढावा तिची अपेक्षा होती. आणि पुढे आम्ही पाहत असताना तो द्राक्षरस संपलेला असे ते येशूच्या निदर्शनास आणून तिने दिलेला असताना तो त्या ठिकाणी काय म्हणताय की बाई तुझा माझा काय संबंध,
तो पहा त्याच्या आईला त्या ठिकाणी काय म्हणतोय, बाई. आणि या आईच्या शब्दाला मान देऊन त्यांनी त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने तो चमत्कार केलेला आम्हाला पाहायला मिळतो. हा भाग वेगळा आहे. तो ते उद्गार जे आहेत ते खऱ्या अर्थाने आश्चर्यचकित करणारे असे उद्गार या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि आम्ही पाहत असताना योहान कृष्णवर्तमान 2 अध्याय वचन 3 आणि 4 आणि योहान 19, 26, 27 या दोन्ही ठिकाणी प्रभू येशूने आपल्या प्रत्यक्ष आईचा उल्लेख जो आहे तो बाई म्हणून केलेला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि पवित्र शास्त्र देखील आम्हाला अगदी सुरुवातीपासूनच सांगता, आपल्या आई वडिलांचा काय कर, मान राख, सन्मान राख. एवढ्या यातना त्या सहन करत असतानाही त्याने त्याच्या आईची जी खऱ्या अर्थाने काळजी जी आहे ती काळजी घेतलेली या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळते. दावीद राजाने देखील जीवनाच्या कठीण परिस्थितीमधून जात असताना, त्या शौलाच्या भीतीपोटी लपत छपत असताना आपल्या आई बापाला त्याने आश्रय व सुरक्षितता देण्याची त्या मोआबाच्या राजाला विनंती केलेली आम्हाला पहिले शमूएलचा 22 अध्याय आणि 3 वचनामधून पाहायला मिळतं. आणि म्हणून या ठिकाणी हा तिसरा शब्द जो आहे खऱ्या अर्थाने येशू ख्रिस्ताने आपल्या आईची काळजी घेतलेली आम्हाला या ठिकाणी प्रियांनो पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी हा तिसरा शब्द जो आहे तो तिसरा शब्द आम्ही या ठिकाणी पाहत असतानाच परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे जो वागेल तोच खऱ्या अर्थाने त्याचा भाऊ, त्याची बहीण होती हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या परिस्थितीमधून येशूने खऱ्या अर्थाने आपल्या आईची जी काळजी घेतलेली ही काळजी आम्हाला या ठिकाणी कशा रीतीने घेतली आणि एक ख्रिस्ती कुटुंब जे आहे ते ख्रिस्ती कुटुंब कशा रीतीने तयार झालेलं या ठिकाणी आम्हाला या तिसऱ्या उद्गारातून पाहायला मिळत आहे. चौथ्या उद्गाराकडे आम्ही येत असताना, माझ्या देवा तू माझा का त्याग केलास. शास्त्रपाठ जो आहे तो शास्त्रपाठ या ठिकाणी आम्हाला परमेश्वराने जो दिलेला आहे. मत्ते कृष्णवर्तमान 27 अध्याय 45 ते 50 जी वचन आहेत त्यामध्ये आम्हाला या ठिकाणी चौथ्या उद्गाराविषयी पाहायला मिळते. माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. एलोही लमास बक्तनी. इकडे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे इथे मात्र माझ्या देवा हे शब्द जे आहेत येशूने उद्गारलेले आहेत. पहिल्या शब्दामध्ये तो बाप्पा म्हणत आहे. अखेरचा शब्द ज्यावेळेस आम्ही पाहणार आहोत त्या ठिकाणी देखील बाप्पा म्हणून त्याने, इथे मात्र माझ्या देवा. इथे काय झाले, पित्याचं आणि पुत्राचं नातं जे आहे ते नातं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत तुटलेलं आहे. कारण पूर्णपणे त्याच्यावर पाप लादण्यात आलेलं आहे. आणि जिथे अपराध, जिथे पाप आहे तिथे देव नाहीये. आणि या ठिकाणी मी पाहत असताना नियमशास्त्र पूर्ण करण्यासाठी स्तोत्र 22:1 मधील वचनाची खऱ्या अर्थाने पुनरावृत्ती या ठिकाणी झालेली आम्हाला पाहायला मिळत आहे. नियमशास्त्र पूर्ण कशा रीतीने झाले. स्तोत्र 22 मध्ये देखील आम्हाला पाहायला मिळते मोठ्याने त्या ठिकाणी आरोळी मारलेली आहे. आणि या ठिकाणी स्तोत्र 22 वचन 7 ते 9 त्याची चेष्टा, वचन 15 ते 16 जे आहे त्यामध्ये आम्हाला काय म्हणते ते पाहायला मिळते. 17 ते 19 जर आम्ही पाहिलं तर आम्हाला या ठिकाणी पण पाहायला मिळेल. आणि हेच मत्ते कृष्णवर्तमानाचा 27 अध्याय जो आहे त्यातील 35 ते 43 मध्ये आम्ही पाहतो. लोक 23-34 मधून आम्ही पाहतो. योहान 19-24 मधून आम्ही पाहतो. त्या सर्व गोष्टी या स्तोत्र 22 कडे आमचं लक्ष जे आहे ते लक्ष केंद्रित करतात. आणि म्हणून येशूने यशा 53 आणि स्तोत्र 22 ची पूर्णता या चौथ्या उद्गाराच्या या ठिकाणी केलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. हा शब्द जो आहे हा इब्रू भाषेतील आहे. संत पौल एका ठिकाणी म्हणतो येशू माझ्याशी इब्री भाषेत बोलला. प्रेषित देखील 26-14 मध्ये म्हणतात की जेव्हा देवाची प्रार्थना करावी लागते त्या सर्व प्रार्थना हिब्रू मध्येच कराव्यात असा नियम होता. कारण दूतांना देखील तीच भाषा कळते. आणि म्हणून या हिब्रू भाषेमध्ये तो मोठ्याने व्याकुळ झालेला आहे, विव्हळ झालेला आहे. या ठिकाणी आम्ही पाहत आहोत प्रियांनो, प्रभू आम्हाला बोध करताय, मार्गदर्शन करताय. मग 2 प्रहरापासून 3ऱ्या प्रहरापर्यंत सर्व देशावर अंधार पडलेला आहे. आणि हा चौथा शब्द ज्यावेळेस तो उद्गारतोय अंधार पडलेला आहे. आणि हा अंधार जो आहे, अंधार म्हणजेच काय तर कशाचं दर्शक आहे. हे अंधार, हे दर्शक जे आहे सैतानी प्रवृत्तीचं, पापाचं दर्शक जे आहे हे या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि सुमारे 3ऱ्या प्रहरी येशूने मोठ्याने आरोळी मारून बोलला, एलोही लमास बक्तनी, म्हणजेच माझ्या देवा तू माझा त्याग का केला. कित्येकांना असं वाटलं की हा त्या एलियालाच बोलवत आहे. आणि त्या ठिकाणी आम्ही पाहत असताना तो मात्र एलियाला नाही, तो देवाला हाक मारत आहे. आणि हाक मारत असताना तो माझ्या देवा तू माझा त्याग जो आहे तो त्याग का केलेला आहे. हे चौथं वाक्य स्तोत्र 22:1 मधील हिब्रू भाषेतच उच्चारलेलं आम्हाला या ठिकाणी पुरावा देखील पाहायला मिळतोय.
एस्तेरने देखील अशाच रीतीने प्रार्थना केली. 3 वेळेस तिने मोठ्याने आरोळी मारली आणि त्यावेळेस त्याची ती प्रार्थना जी आहे ती प्रार्थना ती ऐकण्यात आलेली आहे. येशूने देखील मोठ्याने आरोळी मारली. हंबरडा जे म्हणतो तो हंबरडा फोडलेला आहे, व्याकुळ विव्हळ झालेला आहे आणि पित्याचा विरह जो आहे तो विरह असह्य झालेला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय. पित्याचं पुत्राचं नातं त्याग तुटलेलं आहे आणि म्हणतो होता की काय म्हणतोय, माझ्या देवा तू माझा त्याग जो आहे तो त्याग का केलाय. पृथ्वीवर सर्वत्र आम्ही पाहत आहोत अंधकार जो आहे तो अंधार पडलेला आहे. पातकांची परिसीमा जी आहे ती पातकाची परिसीमा झालेली होती आणि दुःखाने काय केलंय या ठिकाणी मी पाहत आहोत की सर्व परमावधी गाठलेला आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि ख्रिस्त जो आहे परमेश्वर येशू ख्रिस्त या ठिकाणी आपलं तोंड जे आहे देवाने देखील त्याच्याकडचे ते तोंड फिरवलेलं आम्हाला पाहायला मिळतं आणि पित्याचा विरह असह्य होऊन त्याने कणवळून आरोळी मारली. माझ्या देवा तू माझा त्याग का केलेला आहेस. या जीव घेण्या यातना ज्या आहेत या यातना या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत असतानाच आम्हाला हे देखील पाहायला मिळतं सूत्र 14:1 मध्ये मूळ देखील आपल्या मनात म्हणतो देव नाहीये आणि याच या ठिकाणी उदाहरण खऱ्या अर्थाने आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी मी पाहत असताना प्रभू मला बोध करत असताना मार्गदर्शन करत असताना या ठिकाणी पुत्राविषयी जो संतुष्ट असणारा जो देव जो आहे या ठिकाणी मी पाहत असताना देवाने आम्हाला अजून एक वचन दिलेलं आहे. बापाने जर आंबट द्राक्ष खाल्ले तर पुत्राचे मुलाचे दात काय आंबत नाहीत. जो द्राक्ष खातो आंबट त्याचेच दात आंबतात. तसं ज्याने पाप केलेलं आहे तोच मरेल. आणि म्हणून या ठिकाणी पित्याचं आणि पुत्राचं नातं जे आहे ते तुटलेलं आहे या ठिकाणी मी पाहत आहोत. आणि म्हणून मोठ्याने येशूने काय केले, आरोळी मारलेली आहे. आणि आरोळी मारत असताना तो विरह जो आहे तो विरह या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि नातं तुटलंय म्हणून तो हाक मारतोय, माझ्या पित्या माझ्या बाप्पा या हाका तो मारत असतानाच एलोही लमास बकतणे, माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. आणि या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते त्याग जो आहे तो त्याग झालेला आम्हाला पाहायला मिळत आहे. येशू या ठिकाणी आम्हाला बोध करतोय, मार्गदर्शन करतोय. आणि म्हणून पुढचा जो शब्द जो आहे पुढच्या शब्दाकडे प्रियांनो आम्ही येत असताना येशूला तहान लागलेली आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि हा वधस्तंभावरील 5वा शब्द आहे. आणि तहान येशूला आमची तहान लागलेली, एक मानव रूप धारण करून या जगामध्ये तो आलेला आहे. आणि मानव रूप धारण करून आले असल्या कारणाने साहजिकच त्याला ती तहान लागणं अतिशय स्वाभाविक आहे. आणि पुढे आम्ही पाहत असतानाच ज्या ख्रिस्ताने पाण्याचा द्राक्षरस केला, खवळलेल्या समुद्राला ज्याने शांत केलं, मृत लाजराला मरणातून उठवलेलं आहे, असाध्य रोगातून पीडित त्या रुग्णांना त्याने बरं केलेले, आंधळ्यांना दृष्टी दिली, असे सर्व चमत्कार ज्याने केले तोच आज म्हणत आहे की या ठिकाणी काय म्हणते, मला तहान लागलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर तो या ठिकाणी काय म्हणतोय, जो कोणी ताणलेला असेल त्याने माझकडे यावे. म्हणजे मी काय करेल, त्याला सांगितल्याप्रमाणे त्याला मी जीवनी पाणी देईल. जिवंत पाण्याच्या नद्या ज्या आहेत त्याच्याकडे जीवनी झरा ज्याला म्हटलेलं आहे. आणि त्याला या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतंय काय कर, खऱ्या अर्थाने तहान जी आहे ती तहान लागलेली आहे. येशू हा पूर्ण मानव जो आहे तसाच तो या ठिकाणी मानव असताना या सर्व गोष्टी अर्थातच घडणं अतिशय गरजेचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आम्ही पाहत असताना शतपथीचा विश्वास पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्याच्या लाजराच्या मृत्यूमुळे त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्या ठिकाणी आम्ही पाहत आहोत तो झोपलेला होता, समुद्रावर ज्यावेळेस वादळ आलेला आहे. पुढे आम्ही पाहत असताना तो त्या मंदिरात चाललेला असताना, तो बाजार चाललेला असताना आम्ही त्या ठिकाणी पाहिले तो काय झालेला आहे, संतप्त झालेला आहे. एवढंच नव्हे तो रडलाय, त्याला तहान भूक लागलेली आहे. आणि इथे म्हणतोय तो की मला तहान लागलेली आहे. आणि त्या ठिकाणी मी पाहत असताना त्यांनी त्याला ते आंब मिश्रित पेय त्याला दिलेलं आहे. आणि ही तहान त्याला खऱ्या अर्थाने आत्म्याची लागलेली, आमची तहान त्याला लागलेली आहे. आणि पुढे आम्ही पाहत असताना 6वा उद्गार जो आहे तो 6वा उद्गार तो म्हणतोय पूर्ण झालेला आहे. आणि या ठिकाणी मी पाहत आहोत की खऱ्या अर्थाने पूर्ण झालेला आहे. काय तर शास्त्रलेख पूर्ण झालेला आहे. आम्ही या ठिकाणी पाहते ईश्वर मला बोध करत असताना ईश्वर म्हणतो मी शास्त्रलेख पूर्ण करण्यासाठी आलेलो आहे. मी तो रद्द करण्यासाठी आलेलो नाहीये, तर मी शास्त्रलेख काय करण्यासाठी आलोय, पूर्ण करण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे. या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी आम्ही पाहत असतानाच येशूने या ठिकाणी आम्हाला मोठ्या समाधानाने या ठिकाणी सांगितलेलं आहे पूर्ण झालेलं आहे. सर्व काय आता पूर्ण झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या बापाची इच्छा पूर्ण करण्यासाठी या भूतलावर तो अवतरला आणि आपल्या बापाच्या सर्व इच्छा तो जाणून होता आणि त्या सर्व आता पूर्ण झालेल्या आहे. आणि म्हणतो आता पूर्ण झालेले आहे.
नियमशास्त्र किंवा संदेशाचा ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असे समजू नका, तर ते मी पूर्ण करावयास आलो आहे. आणि सर्व गोष्टी पूर्ण झालेल्या या ठिकाणी आम्ही पाहिल्यात. येथे येशू मोठ्या समाधानाने परमेश्वराला सांगते, ज्या कारणासाठी त्याची त्याने योजना केली होती त्या कारणासाठी पृथ्वी तलावर तो आला आणि त्याने सर्व केलेलं आहे. आणि मग 7वा शब्द जो आहे, तो 7वा शब्द आम्ही पाहत असताना तो म्हणतो, मी आपला आत्मा तुझ्या हाती काय करत आहे, सोपवून देत आहे. आणि येशू ख्रिस्ताने अशा रीतीने आपला आत्मा जो आहे, तो आपला आत्मा, तो त्याने जो आत्मा देवाने दिलेला होता, मरियेच्या उदरी तो आत्मा, तो जो आत्मा, शरीर हे नाशवंत आहे, पण तो आत्मा जो अमर म्हटलेला आहे, जो आत्मा देवाकडून आला होता, तो देवाचा आत्मा तो पुन्हा त्याने काय केलेला आहे, तो आत्मा त्याने देवाकडे सोपवलेला या ठिकाणी प्रियांनो आम्हाला पाहायला मिळत आहे. आणि अशा रीतीने या ठिकाणी या वधस्तंभावरील 7 उद्गार जे आहेत, हे 7 उद्गार मधून प्रभू या ठिकाणी आम्हाला बोध करत असताना, मार्गदर्शन करत असताना आम्ही पाहिलेले आहेत. आणि पाहत असताना त्याने उद्गारलेल्या 7वा अंतिम उद्गार, हे बाप्पा मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो, या ठिकाणी आम्ही पाहिलेलं आहे. आणि या ठिकाणी ज्याप्रमाणे आम्ही त्या उपासना संगीतामधून गीत गातो, विमल आत्मा ओती देवा ख्रिस्ता करिता, खऱ्या अर्थाने हा आत्मा जो देवाचा आत्मा होता, तो त्याने पुन्हा त्याच्याकडे तो सोपवून दिलेला आहे, कारण पूर्ण आता सर्व झालेलं आहे. आणि हेच ते शब्द जे आहेत, हे शब्द त्या वधस्तंभावरील आज आम्ही पाहिलेले. प्रभूची स्तुती करूया, त्याचे उपकार, त्याचे आभार मानूया, आणि त्याच्या दयेच्या आसनासमोर आपण त्याला हाक मारूया, आपण प्रार्थना करूया. प्रेमळ परमेश्वरा, महान रीतीने सत्यवचनाच्या द्वारे नव्याने तुमची भेट घेतलीस, 7 उद्गारावर प्रेमळ परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन केलं. आम्ही तुझी स्तुती करत आहोत, उपकार आणि आभार मानत आहोत. या क्षणापर्यंत सहाय्य केलं, इथून पुढे तू आम्हाला सहाय्य कर. आणि उद्या जशी तुझी इच्छा आहे त्या तुझ्या इच्छेनुसार सर्व काही आम्ही प्रत्येक जण प्रत्येकाला तुझ्या अधीन आणि स्वाधीन करता आहोत, आणि तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ देत आहोत. सर्व विनंत्या प्रभू येशू तुझ्याच थोर गोड प्रिय नावात मागतोय, म्हणून तू ऐक. आमेन. ईश्वर तुमच्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाच्या बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता या समज आम्ही तुझी लेकरं तुझ्या चरणाजवळ तुझ्या नावात एकत्रित आलो, तेव्हा सर्व लहान थोर प्रियजनाबरोबर आणि प्रत्येकाच्या पतीत सर्व सदस्यांबरोबर आता आणि इथून पुढे सदा आणि सर्व काळ असो. आमेन.